विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री तुकाराम ज्ञानेश्वर महाराज। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमाना ढळे हलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागी तिये दिव्य लोकांशी नेली कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम नावडे तरिका येतील हे भांड घेऊनिया तोंड काळे येथे नासोनिया जाय रसया संगती खळाचे पंगती नारायणा तोंडावाटे नरक काढी अमंगळ मिष्टांना विटाळ करी सुने तुका म्हणे नाही संताची मर्यादा निंदे तोची निंदा माय झवा नासोनिया जाय रसया संगती खळाचे पंगती नारायणा
तुकोबारायांचा अभंग आहे बरं, क्रमाने आलेला आहे. त्याच्यामुळं चिंतन त्याच्यावर आपल्याला करावंच लागणार आहे, प्रश्नच येत नाही आहे. थोडेसे चिडल्यासारखे तुकोबाराय दिसत आहेत या अभंगामध्ये. आणि बहुतेक तुकोबारायांचे अभंग जर पाहिले ना, त्यामध्ये संताची मर्यादा जो सांभाळत नाही, तुकाराम महाराजांना नाही सहन होते. बैस सांडोनी दिमाग जाय काळे करी मुख, अनेक अभंगामध्ये म्हटलेलं आहे. मर्यादा ते जाणे अरे अभागिया, मर्यादेचं पालन प्रत्येकाने करायला पाहिजे. पूजनीय, आदरणीय, वंदनीय जे महात्मे आहेत त्यांची अवमर्यादा होईल अशा प्रकारचे चाळे त्या ठिकाणी करू नये. महाराज, ही गोष्ट तितकीच खरी आहे. ज्या वस्तूपासून जेवढा मोठा फायदा होतो, ती वस्तू हाताळायला जर चुकली तर तेवढंच मोठं नुकसानही होण्याची शक्यता असते. शेतीचं पीक घेत असताना द्राक्ष शेतकऱ्यांना खूप फायदा देतात. द्राक्षाचं पीक एकरी 2-2, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न देतात एकरी. एरवी जिरायती जमीन केली तर एकरी 10,000, 5,000 बस संपलं. 2-2, 3-3 लाखापर्यंतचं उत्पन्न देतो द्राक्ष. पण मग ते हे असंच आहे, जर हाताळणी चुकली तर मग 2-2, 3-3 लाखाचं नुकसान. जमिनीच विकावं लागल्या काही काहीला. त्यांनी नवीन द्राक्षाची बाग टाकली, ज्यांना नाही जमलं वातावरणामुळे म्हणा किंवा त्यांच्या अज्ञानामुळे म्हणा, त्या जमिनी विकाव्या लागल्या त्याला पहिल्यांदा जो खर्च केलेला तो फेडण्याकरता. तसंच आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, तसं आहे. संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या संगतीमध्ये जेवढा मोठा फायदा आहे, जर संतांची संगती हाताळणी चुकली तर तेवढंच मोठं काय आहे, नुकसान आहे. मग महाराज, देवही त्याला हाताशी नाही धरू शकत. संतांची जर अवकृपा झाली किंवा संतांची मर्यादा याच्याकडून भंग झाली, मोडली गेली, तर अशा प्रकारच्या पतिताला परमात्माही साथ देऊ शकत नाही. त्यामुळं तिथं गेल्यानंतर जो व्यवहार करायचा आहे तो अतिशय मर्यादेनं युक्त होऊन, नम्र होऊन अशा प्रकारचा व्यवहार. काय नम्र होता तिथं, काय लय शहाणे झाले ते, काही सांगते आपले बावळे लोक गोळा करून. आपल्याला नाही पटत ते, जे पटत नाही आपण त्याच्या विरोधात बोलणार. तुला आवडत नाही ना त्यांचं, अजिबात नाही आवडत, मग कशाला जातो तिथं? जर तुला त्यांचं आवडत नाही, पटत नाही, तुझी तिथं श्रद्धा नाही, तुला ते मान्य नाही, तर तुझं दुसरीकडे काळं कर ना. तुला घेणं काय आहे? 10 लाख लोक पंढरपूरला जाते, 15 दिवस घरची कामं बुडवून जाते, इतके इतके पैसे खर्च करते, एवढे जर इकडे केले तर देश किती वर जाईल. तुला काय घेणं आहे? तुला पटत नाही, तू नको जाऊ. आम्ही काय करावं याचं नियमन करणारा, याची बांधणी करणारा तू कोण? तुला काय अधिकार आहे आमच्या जीवनाचा? तुझं आम्ही काय ऐकावं? तू काही ऋषी आहेस?
मुनी आहेस? मला चिडलेले आहे तुकाराम महाराज. बहुतेक असं कोणीतरी असं, ही परंपरा काय आजच आहे असं नाही. म्हणजे दाभोळकर ज्या परंपरेचा निर्वाह करतोय ते आता सुरू झालेले आहे असं नाही. जगाच्या आधी कालापासून हे आहेच. पूर्वी चारवाक होता. धर्मराजाच्या काळामध्ये कौरव पांडवाचं ज्या वेळेला युद्ध झालं, कौरवांचा पराभव झाला, धर्माचा राज्याभिषेक होणार महाराज. सगळ्यांना किती आनंद झाला. सगळ्या ऋषी मुनी आनंदानं त्या ठिकाणी आलेले होते त्या अभिषेकाला. तिथंही एक आला होता. अख्ख्या तर इथं सिंहासनावर बसवायचंय धर्माला. त्याच्यात तो म्हणे, अरे हा कुलघातकी आहे, याचा कुठं अभिषेक करता? हा क्षत्रिय तरी आहे का? हा नेमका कोणाचा? तिथं परत बाकीच्या ऋषींनी त्याला हुंकाराने तिथं नष्ट केलं. म्हणजे ही परंपरा काही आजच आहे असं काही नाही. हे अनादिकालापासून चालत आलेले आहे आणि जगामध्ये कुठलीच परंपरा मोडत नसते. म्हणजे वारकऱ्यांचीच परंपरा असते असं काही नाही भाग. सगळ्याच्या परंपरा चालू आहेत आणि तितक्याच स्वाभिमानाने चालू आहेत. त्या योग्य असो अयोग्य असो कशा असो, पण परंपरा चालू आहेत. हिरण्यकश्यपूची परंपरा चालू आहे, रावणाची परंपरा चालू आहे, दुर्योधनाची परंपरा चालू आहे, विभीषणाची चालू आहे, प्रल्हादाची चालू आहे. हे खंडित होतच नाही. प्रवाह रूपाने जगातलं सगळंच काय आहे? अनादी आहे, नित्य आहे. तुकाराम महाराजांच्या वेळेला तुकोबाराय अंतरंग परमार्थामध्ये प्रविष्ट झालेले, अनुभवातले त्यांचे ते बोल असल्यामुळं सर्वसामान्य समाजापासून उच्च कोटीची माणसं सुद्धा, म्हणजे तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यामध्ये 3-4 ब्राह्मण आहेत. असं काही नव्हतं की गबाळेच लोक तुकोबारायांच्याकडे जात होते. फक्त आता एवढंच आहे, श्रद्धा असेल तो तर जाणार ना. त्याला श्रद्धाच नाहीये, तो कुठल्याही समाजाचा असला तरी तो कशाला जाईल तिकडं? रामेश्वर शास्त्री सारखे सामान्य होते. रामेश्वर दशग्रंथी होते. ते सगळ्या दर्शनाचं पूर्णपणे कमलवत ज्ञान त्यांच्याजवळ होतं. काशीसारख्या क्षेत्री त्या कालामध्ये 12 वर्ष त्यांचं अध्ययन झालं. सामान्य थोडेच होते. सर्वसामान्य मनुष्य कोणालाही मानतो, विद्वान माणसं कोणालाही नाही मानत. जोपर्यंत त्यांच्या ते याला पटत नाही तोपर्यंत नाही की का मानावं? उगाच कोणी मानतं म्हणून का मानावं? महाराज ते सुद्धा त्यांच्या म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले असे सगळ्या वर्गातले लोक तुकोबारायांच्याकडे श्रद्धेने यायचे. आणि मग ज्या वेळेला तुकोबाराय कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, विशेष रूपाने कीर्तन करायचे. भगवंताचे गुण, संतांची चरित्र, भक्तीचा महिमा, मानव देहाचं कर्तव्य, आज जे त्यांच्या अभंगामध्ये विषय दिसत आहेत ते अभंग घेऊन त्याच्यावर रसाळ अशा प्रकारचं निरूपण चालायचं. काय आनंद असेल हो. ज्या वेळेला प्रत्यक्ष तुकोबाराय त्याचं प्रतिपादन करत असतील, त्याचा विस्तार करत असतील, ते समजावून देत असतील, काय रस त्याच्यामध्ये निर्माण होत असेल. का म्हटलं मी असं की कुठल्याही साधनाचं घटनेचं अनुभव घेतल्यानंतरचं जे बोलणं असतं त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास असतो, त्याच्यामध्ये भारदस्तपणा असतो, त्याच्यामध्ये अंतरंगपणा असतो. आता आपणही बोलतो, त्यांचं बोलतोय, त्याच्या अनुभवापर्यंत पोहोचलेलो नसतो ना. आणि मग अनुभव नसताना सांगणं, शाळेतही ते कृषी विद्यालयामध्ये शिकवलं जातं. रोप इतकं इंच वाढलं का मग ते तिथून काढावं, अमक्या ठिकाणी इतका खड्डा करावा,
त्याच्यात पहिल्यांदा मुरुम घालावा, त्याच्यात माती घालावी, त्याच्यात आमकं मिक्स करावं, यानं एक रोप लावलेलं नसतं. त्यानं ते पुस्तकं वाचलेले असतात, ते शिकलेलं असतं, तशा प्रकारचं पुढं शिकवलं जातं. प्रत्यक्ष अनुभव याचं मूल्य काही आगळं आणि वेगळं आहे. तुकोबाराय पहिल्यांदा अनुभव घेऊन नंतरच सांगत होते, अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. म्हटले मग तुम्ही कसं काय बिना अनुभवाचं सांगतो? आम्ही सांगतच नाही, आपण अनुवाद करतो, सेवा करतो. उपदेश करतो का आपण? नाही. उपदेश करण्याचा अधिकार काय आहे आपल्याला? जोपर्यंत अनुभव घेतलेला नसतो तोपर्यंत अधिकारवाणीने सांगण्याचा काय अधिकार आहे? आपला हा उपदेश नव्हे, हा उपदेश तुमचे बडबडीलो शेष संतांनी जे सांगितलेलं आहे त्याचा अनुवाद, आणि तोही अनुवाद त्यांची सेवा म्हणून, त्या अक्षराची सेवा म्हणून, त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगता यावं त्याचं मार्गदर्शन आपल्याकरता म्हणून, उपदेश म्हणून नाही हा अनुवाद आहे. जास्त खास तुकोबारायंच त्याचं निरूपण करत असतील काय? तुकोबारायांच्या कीर्तनाचे तर नाही फारसं आहे, पण नामदेवरायांच्या कीर्तनाचं वर्णन केलेलं आहे जनाबाईंनी वगैरे. काय कीर्तन मला, कीर्तन ऐकणारी माणसं देहभावाला विसरून जायची, एवढ्या तल्लीन व्हायचे त्या निरूपणामध्ये, त्या भक्तिरसामध्ये, की शरीराचा सुद्धा त्यांना आठव राहू नये, भान राहू नये, असे भान रहित होऊन स्वतःही देहाला विसरायचे, भगवंताच्या त्या प्रेमामध्ये, आनंदामध्ये नाचायचे. नाचता नाचता एके दिवशी देवाचा पितांबर गळा, काय रस असेल, काय आनंद असेल त्याच्यामध्ये, असे कीर्तन चालायचे. आणि मग त्याच्यामध्ये असं खडगुळ एखादं येत असेल, चाललं की त्याने मधीच तुकाराम महाराजांना आड, हे कस काय असं, हे कस काय तसं, हे आम्हाला नाही पटत, ज्ञानेश्वर महाराज कोण सांगणार आहे, व्यासानी असं कसं काय सांगितलं, त्यांना काय अधिकार आहे. म्हणजे प्रमाण जरी दिली तरी त्या प्रमाणावर सुद्धा काय घेणार, आक्षेप घेणार, त्याला आवडतच नाही. आणि मग थोडे तुकाराम महाराज चिडलेले आहेत, आणि तर हा अभंग त्यांच्याकरता लिहिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, जरी तरी त्यांना नाही बोलले बरं तुकोबाराय. तुकाराम महाराज जे बोलले ते कोणाला बोलले? नारायणा देवा. आपण दुसऱ्याला बोलायचं काय संबंध आहे? त्याला बोलायचं. एखाद्या गड्याने जर काम नाही केलं तर बाई त्या गड्याला नाही बोलत, बाईनं त्या गड्यानं आगाव काम केलं तरी त्याला नाही बोलत, ती बोलत असते. ती कोणाला? मग त्याच्या मालकाला. त्यानं असं केलं, त्यानं असं का करायला पाहिजे, ती त्याच्यावर धावत राहते. ते म्हणा, पण तू मला काहून काय बोलू, त्याला काय नाही बोलत ना, तुम्हाला कसं काय कळत नाही, तुम्ही अशाला का ठेवलं, तुमच्या हातात सत्ता आहे ना. तसं तुकोबाराय देवाला अशा प्रकारचं बोलतात, कारण नारायणा म्हटलेलं आहे, खळाचे पंगती नारायणा, म्हणजे देवाकडे ही तक्रार आहे, देवाकडे पाहून तुकोबाराय बोलतायत. पण बोलतायत अशा विषयी. तुकोबाराय म्हणतात, देवा यांना जर समजा आवडत नाही आमचं, आम्ही हे मान्य करतो की सगळ्याला आवडेल असं आमच्याजवळ नाही. का आवडावं लोकाला आपलं तरी? का पण तरी असा आग्रह करावा की का बुवा तुम्ही काय येत नाही, यायला पाहिजे, तुम्ही काय येत नाही, काय आहे तुमच्याजवळ आम्ही यावं असं? आपल्याजवळ काय असतं लोकांनी यावं असं? नसेल एखाद्याला आवडत, ठीक आहे, आवड प्रत्येकाची वेगवेगळे आहे, भिन्न भिन्न आहे, आवडत नाही. पण मग आवडत नाही तर येते का इकडे यायचं कारण काय? त्यांनी येऊ नये ना. नावडे तरी काय येतील? तुकाराम महाराजांनी जो येणार आहे त्याला विशेषण दिलेलं आहे. कोण आहे हे? भांड. भांड आडनावही काहीची भांड असतात. भांड म्हणजे ज्याला भांडणातच आनंद येतो.
भांडण करणं हे ज्यांचं शील असतं, खळाचे ते अलंकार आहेत. ज्याला खळ बनायचं आहे त्याला ह्या पदव्या संपादन कराव्या लागतात. तव तो झाला भांड. त्याच्यातली पहिली पदवी आहे भांड. त्याला भांडखोर व्हावं लागतं. नको त्याच्या तोंडाला लागतं. ज्याचं काही कारण नाही तिथं तोंड खूप शिद राहते. भांडल्याशिवाय ज्याला करमतच नाही, अशी चवच येत नाही. मग त्याला चव येत नाही. कोणाबरोबर भांडतील असे हे भांड. त्यांना जर हे आवडत नाही तर मग ते इथं काय येतात? खरं म्हणजे ज्याला जे आवडत नाही त्याने तिथं जाऊ नये. तिथं जायचं आणि मग तिथल्या रसामध्ये भंग करायचा, तिथल्या लोकांच्या आनंदामध्ये विघ्न आणायचं. चांगलं नाही. नाही नाही पटत तर नाही जावं. म्हणजे भांड नसणाऱ्याने सुद्धा बऱ्याच वेळेला असं असतं. ते मोठे असतात, विद्वान असतात, विद्वत्तेने मोठे म्हणा, पैशाने मोठे म्हणा, सत्तेने मोठे म्हणा, किंवा स्वतः समजणारे मोठे, असे मोठे असतात. आणि मग ते एखाद्याच्या कीर्तनाला, प्रवचनाला समोर जाऊन बसणार. कारण मोठा मागं कस काय बसल? लोकाला तुडवीत येणार. ज्याला पुढं बसायचं त्याने लवकर यावं ना. लागला उशीर तर मग जिथं जागा म्हणून तिकडंच बसावं ना. इथं काय सत्कार करायचा त्याचा? बिचारे बसलेले एकतर सुरू झाल्यावर येणार. सुरू झाल्यावर मागून आलं की माणसाचे लक्ष काय होतात? विचलित होतात. त्याच्याकडे पाहतात लोक. जी वक्त्याची आणि श्रोत्याची तार असते ती तुटून जाते. मग पहिले बसलेले असतात, मग त्यांच्या पायावर पाय पडतो. पाय उचलताना त्यांना लात लागते. याचा फुगीरपणा राहतो. त्याला पुढे येऊन लोकाला दाखवायचं असतं मी आलो. पुढे येऊन बसणार. बरं बसणार ते बसणार. मग हावभाव असे करणार का सांगणाराला हा काहीच लिखित नाही. म्हणजे राहतातच. आता तुम्हाला आपली इथं चातुर बसत नाही म्हणून इकडं तिकडं अनुभव येतात. कळत आपल्याला. पण काय करता, आता 2 तासाचा संबंध असतो. कुठं टाकेल आम्ही आता. नाही तर त्याच्यापासून आपल्याला तरी काय घ्यायचं राहतं. आणि मग आपल्याजवळ असलेली शस्त्र थोडीच त्याच्याजवळ राहतात. मग ते सांगायला लागलं की इकडंच पाहिजे, तिकडंच पाहिजे, घड्याळाकडंच पाहिजे. विनोद केला तरी हसणार नाही. गंभीर विषय असला तरी लक्ष देणार नाही. म्हणजे याला काही येत नाही बा. हा काय करायचा? त्याला हे याचं काही आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मग याला जर आवडत नाही तर हे काळं घेऊन येतो कशाला इथं? ते भांडा करताच असं नाही ना. ज्याला जे आवडत नाही, ज्याची तिथं श्रद्धा नाही, तिथं त्यांनी येऊच नाही ना. घेऊन या तोंड काळे येथे. काळं तोंड घेऊन इथं जर आवडत नाही तर येतो कशाला? नावडे तरी का येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे येथे. आणि मग ते झाल्यानंतर विषय काय झाला नाही, विषय काय चुकला. त्याची जी चर्चा असते ती विषय झाल्याची नाही, विषय चुकल्याची राहते. ते ठीक आहे, झाल्यावर चर्चा करत का नाही. पण काही विचित्र असे असतात का ते मधीचे हे चर्चा करायला लागतात. मग आता कल्पना करा, एखादा वक्ता ठीक आहे, त्याचा नसेल अभ्यास. सगळ्यांचेच काय अभ्यास झाले. मी तर पहिल्यांदाच सांगितलं की मुळात हा काय नाही, उपदेशच नाही. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन जे केलं जातं ते उपदेश म्हणून नाहीच आहे. लोकांनी त्याला उपदेश मानला तर तो तुकोबाऱ्यांचा उपदेश मानावा. तो कीर्तनकाराचा मानायची काही आवश्यकताही नाही आहे, उपदेश नाही आहे, सेवा आहे. आणि मग सेवा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
ज्याच्या ठिकाणी भगवंताविषयी, ज्याच्या ठिकाणी संताविषयी, भक्तीविषयी आदर आहे, आवड आहे, त्याला सेवा करण्याचं. कारण कीर्तन हे नवविधा भक्तीमध्ये काय मांडलेलं आहे? एक भक्ती मांडलेली आहे. आणि सकळाशी येथे आहे अधिकार, तर सगळ्यांना कीर्तनाचा अधिकार आहे. आता ठीक आहे, तुम्हाला वाटत नसेल विद्वान, तुम्ही लय त्याच्यापेक्षा विद्वान असेल, तर येता कशाला तुम्ही तिथं? जाऊ नका ना तुम्ही. हे असं कसं काय प्रमाण बोलला तुम्ही? हा अपसिद्धांत कसं काय सांगता? मग आता असं त्याला त्या वक्त्याला म्हटल्यानंतर त्याचं आपोआपच हे काय होऊन जातं, जो उत्साह असतो तो कमी होऊन जातो आणि सगळ्या त्या रसाचं वाटोळं होऊन जातं. कदाचित तुकाराम महाराजांना ह्या बोलण्यातून तिकडं गुद्दा मारायचा असेल त्यांना, ते भान नाही, पण तरीही जर आवडत नाही तुम्हाला, मग तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही लय शहाणे, तुमच्यापेक्षा ते काय मूर्ख आहे, अडाणी आहे, त्यांना काही येत नाही, हे तुम्हाला पहिलंच माहिती आहे ना. मग गेले असे विचित्र माणसं आहे महाराज, त्याच्याशिवाय तर कटत नाही आणि त्याचं तर पटत नाही. तुझं माझं पटाना, तुझ्याशिवाय कटाना. तेच तिथं जाणार, तो तारीख घेत नसला तरी जबरदस्तीनं तारीख घ्यायला लावणार आणि पुन्हा इकडं बोंबलणार, एवढं कायला घेते कोणास ठाऊक. तुझ्या घरी आला का ते आमची तारीख घे म्हणायला? नाही पटत ना तुम्हाला, हे संतांच्या विरोधात आहे असं वाटतं ना, मग जाता कशाला तिथं? तुमच्या कृतीचा जे नवीन परमार्थाला आलेले असतात त्याच्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार करताय तुम्ही? महाराज, बापाने एखाद्याला मानलं, तो पाया पडला, तर बाकीचे पोरं सगळे त्याला मानून त्याला पाया पडतात, त्यांना काहीच माहीत नसतं, पण बाप पडतात. तसं तुम्ही ज्या समाजामध्ये वावरता, तुम्ही 17 वेळेला पंढरपूरला आल्यामुळे बाकीचे लोक तुम्हाला मोठे मानत असतात. तुम्ही काय लायकीचे हे तुम्हाला माहिती आहे, बाकी इकडं पण लोकांना थोडंच माहीत राहतं. लोक तर तुम्हालाच मोठं मानते ना. आणि मग तुम्ही ज्या वेळेला एखाद्याला लोकांसमोर कमी लेखायचा प्रयत्न करता, लोक मग त्याला कमी लेखतात, त्यांना काय माहिती असतं बाकीचं. आणि मग ते त्यालाच कमी लेखतात असं नाही, ते तुम्हालाही कमीच लेखतील. एखाद्या पारमार्थिक व्यक्तीनं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं दोष समाजासमोर दाखवणं, याचा सरळ अर्थ आहे त्यांचा मग असा ग्रह होतं की हे सगळेच असे, सगळेच असे. मग जर ठीक आहे, तुम्हाला नाही पटत, नाही आवडत, मग जातो कशाला? जायचं, त्याला बोलवायचं आणि पुन्हा त्याच्याविषयीच कांडीत बसायचं, काय गरज आहे? नावडे तरी का येतील हे भांड. जर आवडतच नाही तर जाऊ नका, त्याचा विषयही समोर घेऊ नका, त्याचं नावही अशा प्रकारचं काढू नका. काही घेणं काय आहे तुम्हाला? नावडे तरी काय येतील हे भांड. त्यांना जर आवडत नाही तर हे भांडखोर कशा करता येत असतील? म्हणजे काय बिघडलो, एवढे लोक येतात, मग हे आले तर तुम्हाला एवढं लगे त्यांना भांडखोर नामकन तमकन म्हणायचं काय कारण आहे? तुम्हीच तर सांगता ना की यारे यारे लहान होतो, सकळाशी येथे आहे अधिकार. हे कुणाचं प्रमाण आहे? तुमचं प्रमाण आहे. आणि मग सकळामध्ये भांडखोर नाही येत का? जर सगळ्यांनी यावं अशी तुमची अपेक्षा आहे, सगळ्यांना तुम्ही सगळ्याकरता दरवाजे मोकळे केलेले आहेत, मग त्यांनी आलं तर तुमचं काय बिघडतं? काय बिघडतं ते दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. नासोनिया जाय रसया संगती, या संगती रस नासोनिया जाय. हे जर आले आणि हे जर बसले यांच्या संगतीत, यांची जर संगती घडली तर भक्तीचा जो रस आहे, रस म्हणजे आनंद, रस शब्दाचा काय आनंद. भजनामध्ये सुद्धा काय असतो? रस असतो. प्रवचनामध्येही रस आहे, कीर्तनामध्ये सुद्धा रस आहे महाराज, रस आहे तो. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा
दैवाचा भाग पावे येतील, हा आनंदाचा रस आहे. आनंदाचा महाराज, हा रस इतका श्रेष्ठ आहे की या रसापुढं मोक्ष सुद्धा फिका पडतो. हा रस सेवन करणारी माणसं मोक्षाला नको म्हणतात. जेथे कीर्तन हे नामघोष करीती निर्लज्ज हरीचे दास, सकळ वथंबले रस. तुटती पाश भवबंधाचे हात भाग वेगळा, पण सकळ ओथंबले रस. सर्व रस आहे, सर्व सुख आहे, याच्यामध्ये आनंद आहे. आनंद कीर्तनामध्ये एक प्रकारचा काय असतो? आनंद असतो. कसा वेळ निघून जातो माणसाच्या लक्षात सुद्धा येत नाही. आनंद त्यालाच म्हणतात, जेणे एकेची अशेष विसरे जीव. आनंदाचं हे अवच्छेदक आहे. बाकीच्याला विसरला की त्याच्यात आनंद आहे. झोपेत आनंद आहे का? झोपेत मनुष्य सगळ्याला विसरून जातो. खेळात आनंद आहे का? खेळामध्ये सुद्धा सगळ्याला तो विसरलेला असतो. सुख माणसाला विसरायला लावतं. तसं भजनामध्ये, कीर्तनामध्ये एक विशिष्ट प्रकारे तो सात्विक रस आहे, भजनाचा रस आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस, मोठा रस आहे हा. ब्रह्मरस आहे, ब्रह्मरस. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष नाही, ते नाही. जळती दोष काय? जळती पापे पळती दोष काय ते ओने आम्हा आनंदास सेवू ब्रह्मरस. तो का म्हणे रस असतो कीर्तनामध्ये. आणि आम्ही मग जगाला उपदेश म्हणून नाही करत, हा आनंद लुटण्याकरता करतो. आनंद लुटायचा. आनंद आहेस, आनंद आहेस. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, प्रवचनामध्ये ज्या वेळेला विषयाच्या माध्यमातून श्रोता आणि वक्ता यांची नाळ जुळली जाते, त्यावेळेला त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रस तयार होतो, आनंद येतो. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. गोस्वामी तुलसीदासजींनी प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहिलं, ज्याला रामचरित मानस अशा प्रकारचं नाव आहे. तेव्हा आपण ह्या चरित्र लिहिण्याकरता का प्रवृत्त झालोय याचं कारण सांगत असताना त्याने असं म्हटलेलं आहे, प्रभू रामचंद्राचं चरित्र लोकांना माहिती नाही आहे आणि ते मी सांगून लोकांना माहिती करतो अशातला भाग नाही आहे. सूर्याला दाखवण्याकरता बॅटऱ्या नाही लावाव्या लागत, सूर्यानेच जगाला दाखवलेलं असतं. सगळ्या जगाला माहिती आहे सूर्य. तसं प्रभू रामचंद्राची कीर्ती चरित्र हे सूर्यासारखं आहे, दैदिप्यमान आहे. म्हणले मग तुम्ही हे कशा करता खटाटोप? स्वांत सुख आहे, माझ्या आनंदा करता. मला त्यांची कथा सांगण्यामध्ये, मला त्यांचं चरित्र सांगण्यामध्ये काय येतोय? आनंद येतोय. आनंद माझ्या आनंदा करता. बरंच ही स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. कीर्तन आपण आपल्या आनंदा करता करावं. ज्या वेळेला आपल्या आनंदाकरता आपण गोष्ट करतो, चहा माणसं काही काही स्वतः कशा करता पितात? चहा आनंदाकरताच पितात ना. तुम्ही नसताल पित, म्हणजे पिणारे ते पुन्हा तुम्ही म्हणणार मला की मी नाही पित. माझ्या लक्षात आलं होतं ते अगोदरच. तर मग अशी आनंदाकरता चहा पिणारी माणसं 4 वाजता नसलं कुणीतरी एकटेच स्टोव म्हणा शेगडी चाटवतील, एकच कप टाकतील आणि ते करून घेतील. खाऊ एकटेच चहा प्यायला लागले कशा करता? स्वांतच तो काय, तो काय म्हणेल? माझ्या आनंदा करता, स्वतःच्या आनंदा करता. जसं स्वतःच्या आनंदा करता चहा पिला जातो, स्वतःच्या आनंदा करता बिड्या पिल्या जातात, स्वतःच्या आनंदा करता तंबाखू खाल्ल्या जातात, नसला तरी, त्याच्यात नसलं तरी, आणि याच्यात तर प्रत्यक्ष आहे. तसं आनंदा करता कीर्तन करावं महाराज. कथा आपल्या आनंदा करता. असं हे लोकांनी बोलवलं ना, सगळा तेव्हा आनंदच राहत नाही. इथं आनंद काय येतो? इथं आपल्या आनंदा करता म्हणून हे केलं जातं, त्याच्यामुळं हा आनंद आहे. नाही आनंद राहत. समाज खूप असतो, समाज खूप असतो. व्यवस्थाही असते, गाणारे वाजवणारे यांची साथही चांगली असते.
कीर्तनकार म्हणजे जावईच राहतो पुन्हा तिथला. त्यात स्टँडवर येण्यापासून पायघाड्याच नाही, काही ठिकाणी पायघाड्या. सत्कार आदर सत्कार कसा करावा हे जर बघायचं असेल तर विदर्भात जावं महाराज. पाहुण्यांचा सत्कार कसा करावा हे विदर्भातल्या लोकांना माहिती. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही एवढं. पाकिट दिलं की जय हरी. दारात सुद्धा नाही येत बा, तिथंच बसलेलं राहत. जात नाही तसं. यावर्षी विदर्भामध्ये खूप वेळेला गेलो मी. नाही ते काय तर तिकडे चांगला अनुभव आला. आदर सत्कार आदर सत्कार वैदर्भीय मंडळींना चांगलाच ज्ञात आहे. खूपच करतात. आदर सत्कार राहतो. खायची प्यायची चंगळच राहते. वरण चालत नाही, दुसरं करा. बेसन नको, अमकं करा. दूध मागवा. डालडा चालत नाही, गावरान तूप आणा. काय नसतं सांगा. सगळं असलं तरी हा आनंद नाही. चालू मध्येच बोललेला आवाज नाही येत, तसा हाणलेला आवाज येतोय. तर मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण कार्यक्रमाला जातो तर त्यावेळेला बाकीचं सगळं अनुकूल असतं. चातुर्मासातला आनंद नाही येत महाराज, नाहीच येत. इथं काय असतं, हे सेवा असं नाही. रस्त्याने काही संबंध नाही. गाडीवाला असं पाणी असेल त्याच्यातून गाडी घालतो, सर्व दिशा अंगावर उडवतो. वाळवंटातून येताना तर फुलं तुम्हाला सगळ्याला माहितीच आहेत. बाकीचं काही नसलं तरी आनंद आहे. संपावं नाही वाटत महाराज. चातुर्मास संपूच नाही असं वाटत. तर हा एक आनंद आहे, शांत सुख आहे. असं कीर्तनामध्ये आनंद आहे तो वाटावा. आश्चर्य वाटेल तुम्हाला. असे काही व्यक्ती पाहिले मी, तुम्ही पाहिलेले असतील. भोसरीकर माऊली इथंच राहत होते, वर राहायचे ते. आणि भाऊ पण इथंच राहायचे. एका ठिकाणी कीर्तन भाऊचं ठेवलं माऊलीने, कोणाचाच पत्ता नाही. माऊलीने विना घेतला आणि पुन्हा गळ्यात टाळही घेतला आणि भाऊ कीर्तनाला. एक का दोन माणसं पुढं बसलेले, पकवाज नाही, एक टाळ. कीर्तनाला भाऊ एरवी वाळवंटामध्ये 300-400 माणसं टाळ करी, 4-6 पकवाज. आणि भोसरीकर माऊली म्हणायला, माग म्हणायला तेच आणि पुढं म्हणायला तेच. 2 तास कीर्तन. कीर्तन कमी नाही, 2 तासच. आश्चर्य वाटत. याला म्हणतात शांत सुख आहे. घेणंच काही नाही ना, घेणंच अशा प्रकारचं नाही. तर असं कीर्तनामध्ये एक रस असतो. त्याच्यातले त्याच्यात आवडीचे श्रोते असतील तर मग एकल्याचा नव्हे खेळ. भक्तीचा आनंद लुटायचा असेल तर एकट्या मनुष्य नाही लुटू शकत महाराज. त्याला अनेक पाहिजे, पण अनेक असली तरी एका आवडीचे पाहिजे. म्हणून भक्ती एकांतात करावी. भक्ता एकांतिनो मुख्य. एकाकी. तर इथं एकांत शब्दाचा अर्थ आहे एका भावाचा एकांत. एका आवडीचे सगळे एकत्र आलेले असतात. मग त्याच्यामध्ये आनंद येतो, मजा येते, रस असतो. आणि मग असा त्याच्यामध्ये प्रगट झालेला रस वक्ता श्रोता हे रसपान करत असतात. आणि त्याच्यात हे येतं,
याला काही आवड नाही राहत. मग आवडच नाही तर रस कसं काय येईल? महाराज, रस निर्माण होण्याकरता म्हणण्यापेक्षा व्यक्त होण्याकरता, प्रगट होण्याकरता महत्वाची कोण आहे? आवड आहे. आवड. आवड नसेल तर कशातच रस राहत नाही. ज्याला जे आवडत नाही ते कितीही श्रेष्ठ असलं तरी त्याला त्याच्यात रस येत नाही. आता गावरान तूप खाताना आनंद येतो का नाही? रस म्हणजे आनंद. मी आता समजावून तर वैषयिक आनंदातूनच द्यावं लागेल ना आपल्याला, कारण आपण त्याच्यातच लोळतोय ना. गावरान तूप, त्या गावरान तुपामध्ये तळलेली जिलेबी आहे, अशी सुंदर आहे, कलर टाकलेला, कडक बनवलेली, गरम गरम असलेली, इतकी सुंदर आहे. बरं, ज्याने बनवलेली आहे तो याचा जीवस्य कंठस्थ आहे. खाची याच्या हा येणार आहे म्हणूनच तिथं आहे, पण त्याला ती आवडत नव्हती. म्हणजे जिलेबी तर आवडत नव्हती, पण जी हे अक्षर सुद्धा त्याला जमत नव्हतं. काही काही माणसाला काही काही वस्तूचा एवढा तिटकारा असतो की त्याला ती वस्तू पाहिल्यानंतर तर त्याचं मस्तक उठेल, त्याच्यात आश्चर्यच नाही, पण त्या वस्तूच्या नावाची अक्षर जरी दुसरीकडे ऐकली तरी ती सुद्धा सहन होत नाही असा तो. आणि याने मग बाकीचे पदार्थ उग भात एवढाच वाढला, चतकुरच पोळी वाढली आणि जिलेबी एवढी वाढली, त्याला त्याच्या पुढं ठेवले. आता त्याला आवडत जिलेबी चांगली आहे की नाही हा प्रश्न नाही. आनंद चांगल्या वस्तूचा येतो असं नाही, आनंद आवडीच्या वस्तूचा येतो. आनंद व्यक्त होण्याशी संबंध कोणाचा आहे? आवडीचा आहे, प्रेमाचा आहे. महाराज, वस्तू कितीही घाण असेल पण आवडत असेल तर त्याच्यातच काय येत? शिळे राहते, शिळे भात आणि ती भाजी आणि एकत्र करून आणलेलं आहे, खाणार एकत्र आणतात, त्याच्यात ते विटलेलं आहे, हेगळे एकत्र बसत आहे, पण ते किती आनंदाने खातात. ते चांगले, चांगल्याचा प्रश्न नाही, त्यांना आवडतं याचा प्रश्न. आवडीत आनंद आहे. आनंद प्रगट होण्याकरता आवड लागते. आणि मग आता हे तर सगळं सात्विक आहे, पण त्याला काय नाही, त्याच्याविषयी आवड नाही, त्याच्यामुळं त्याला त्याच्यात रस येत नाही, तो तिथला रस घेत नाही. आणि मग तो तर घेत नाहीच, पण घेणाराला घेऊ देत नाही. असा काही व्यत्ययमध्ये आणणार का? असं उकळलेली जर भाजी असेल ना, भाजीमध्ये रस निर्माण होण्याकरता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो, त्याच्यामध्ये तिखट टाकतो, साखर टाकली जाते, किंवा आणखीन काही पदार्थ टाकले जातात त्याच्यामध्ये. आणि मग ते उकळल्यानंतर सगळ्याचा काय तयार होत असतो? रस तयार होत असतो. रस. भाजी करणं वेगळं आणि भाजीमध्ये रस प्रगट करणं वेगळं. स्वयंपाक करणारे सगळे सुगरण असतात असं नाही. ती एक काय आहे? कला आहे. कला. जशी म्हणण्याची कला आहे तशी स्वयंपाकाची सुद्धा कला आहे. महाराज, भीमदादाला ती कला प्राप्त होती. त्यांनी विराटाकरता आपली कला ओतायची ठरवली, तो भाजीत रस तयार केला, भाजी तयार केली आणि त्यांच्याकडे आणली. ते म्हणे तुम्ही हे घ्या. ते दुसरे कुठल्या तरी कामात होतं. महाराज, तुम्ही ते बाकीचं सोडा, पहिलं हे घ्या, अमर बनसाल, हे घ्या. त्याने दिलं ढकलून. महाराज, ते पलंगावर पडलं, त्या वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली, ती भाजी पडली त्याच्यावर. काय रस तयार झाला असेल. तर ते कला आहे, रसाची कला आहे. भजनामध्ये हा रस येतो. याला ते आवडत नाही, हे पान करत असतात, याची आवड नसते. आवड नसल्यामुळे त्याला तिथं रस वाटत नाही. आणि मग मी ते भाजीचं उदाहरण देत होतो, असा तो रस तयार व्हायला लागलेला आहे. आणि तेवढ्यात एखाद्याने अर्धा तांब्या जर त्याच्यात गार पाणी टाकलं, तुम्ही त्याच्यात मग 2 किलो शेंगदाणे टाका, जर ते चव लागली तर काही घ्या माझ्याकडून. एकदा तो बेरस झाला, विरस झाला, त्याचा रस ते संपलं का तुम्ही त्याच्यात काही टाका,
पुन्हा त्याला चव येत नाही. शेतकऱ्यांना माहिती आहे, पाऊस पडलेला आहे, वापसा आला आणि पेरलं, पहिलं पेरलं आणि नंतर पाऊस झाला म्हणा, काय झालं म्हणा, ते उगवलं नाही, पातळ पातळ उगवलं. आता पातळ पातळ उगवल्यानंतर ते कसं होणार? म्हणून जर त्याने पुन्हा ते मोडून पेरलं, पिकच जमत नाही, पिकच जमत नाही. ते सालच काय होऊन जातं, अंगावर पडतं. त्यानं ते तसंच ठेवलं, ते पातळ का होत नाही, सगळ्याची भरपाई करून दिली ते, पण मोडलं की काम बिघडलं. तसंच आहे महाराज ह्या रसाचं सुद्धा. रस तयार होत आलेला आहे आणि त्याच्यात मध्ये एखाद्याने जर व्यत्यय आणला आणि एकदा तो रस मोडला गेला, ते बिरस झालं नाही, पुन्हा नाही मिळ बसत, मग ते जमतच नाही. वेळ असते, करावं लागतं. म्हणून जरी त्याने तो कार्यक्रम केला, भजन केलं म्हणा किंवा कीर्तन केलं म्हणा, केलं तरी तो आनंद नाही येत, रस येत नाही, रस नासून जातो. तुकोबाराय म्हणतात, देवा ह्याच्या संगतीमध्ये हा रस काय होतोय, नाचतो. नासोनिया जाय रस त्या संगती. ज्याच्या संगतीत रस नासून जातो ना महाराज, त्यानं तिथं खरं तर जाऊ नये. आणि त्याला ते समजायला नसलं तर बाकीच्याने त्याला ढेकून उचलून बाहेर टाकावा. घरामध्ये एखादं ढेकून दिसला, माणसं करंट घेतात नाही का? करंट नाही घेत. पण मग आता अहिंसेचं प्रकरण चालू आहे बा, कसं काय मारा? ढेकण मारणं पाप आहेच, प्रश्नच नाही. डास मारणं सुद्धा काय आहे, धर्मशास्त्रात सांगितलंय बा, त्याला मी तरी काय करणार आहे? जरी मी मारत असलो तरी पाप आहेच ते. अक्कच दिशी चावल्यावर माणूस असं करतो, टोला बसला की मरत, ते दोष आहेच तो. म्हणून एखाद्याने तसंच नाही ठेवत, मग काय करतो, उचलतो, उन्हात नेऊन टाकतो, बाहेर नेऊन टाकतो, बाहेर नेऊन टाकावा. तसा असा माणूस असा उचलावा, फार चंद्रभागेच्या पलीकडे नेऊन टाका. त्याच्यामुळं जर रस नासत असेल, कुणी असो मग तो, कुणी शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला, कुणी असो, तो भांड नसा नका, एखादा हबप का असत नाही, पण त्याच्यामुळे जर तिथलं रस नासत असेल तर पडापाया करा विनंती, नसतील तसे ऐकत तर दवडा हाती धरून या, त्याला बाहेर काढावं महाराज. खळाचे पंगती नारायण देवा, त्यांच्या संगतीमध्ये सगळा रस नासून जातो या कीर्तनाचा, भजनाचा. काय करतोय तो असं रस नासण्याचं? काय करतोय? तोंडा वाटे नरक काळी अमंगळ, मिष्टांना विटाळ करी सुने. महाराज मुलाचं वारस आहे, सगळे आवडी आवडीचे लोक, ठराविक ठराविक लोक निमंत्रित केलेले आहेत आणि त्यांच्याकरता खास अशा प्रकारचं मिष्टान्न बनवलेलं आहे, असं तयार करून बाजूला ठेवलेलं आहे. बाकीच्या पोळ्याचं चालू आहे, भाजीचं चालू आहे, संपत आलेलं आहे, सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. मग त्यावेळेला थोडंसं माणसं तिथं कमी होतात स्वयंपाकघरात, आणि एवढ्यात एखादं कुत्रं मध्ये घुसावं आणि सरळ गुलामजाबूच्या ह्याच्यात त्यानं तोंड घालावं. जसं ते कुत्रं मध्ये घुसलं आणि एकदम मिष्टान्नाला काय करतं, तोंड लावतं आणि त्याचं सगळं वाटोळं करतं, तसं हे कुत्रं तुकोबारे चिडलेले आहे. तुकाराम महाराज, तोंडा वाटे नरक काढी, हे तोंडातून नरक काढतं. बाकीच्या घाण सोडतात पण तोंडातून नाही सोडित, हे तोंडातून नरक काढतो. म्हणजे असे शब्द उच्चार करतो, असं बोलतो की जे नरकासारखं घाण अशा प्रकारचं राहतं. नरक कसा राहतो? नरकामध्ये काय नाही राहत ज्या नरकात. नरकाचे तसे वेगवेगळे प्रकार आहे, पण कुंभपाक नरक त्याला म्हणतात ना. त्याच्यामध्ये विष्ठा असते, त्याच्यामध्ये मूत्र असतं, त्याच्यामध्ये पू असतो,
आणि याचं सगळ्याचं मिश्रण असतं आणि त्याच्यात बुडवलं जातं. त्याला काय म्हणतात? नरक. अशा प्रकारचा घाण नरक हा तोंडातून काढतो. तोंडा वाटे नरक काढी अमंगळ. अमंगळ अशा प्रकारचा, मंगळ नसणारा, शास्त्राच्या विरुद्ध असणारा, संतांच्या विरुद्ध असणारा, ईश्वराच्या अमंगळ काय असतं? हे अमंगळ आहे. आपण मंगल म्हणून काय म्हणतो? लग्नामध्ये मंगळ म्हटले जातात, नाही का? तर मंगल ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये संतांचं वर्णन आहे. रामो राजमणी सदा विजयते, राम रमेशं भजे. भगवंताचं वर्णन असतं, संतांचं वर्णन असतं. असलं तरच ते काय आहे? अलीकडे त्याच्यात प्रथा निघाल्या महाराज. कोण कुठं मुंडको घालील काही सांगताच येत नाही. काही काही गायक लोकांनी त्याच्यात मुंडको घालायला सुरुवात केली. ते आपलं ते आणून त्या पुरीच्या बापाचं नाव, त्या मामाचं नाव, अमक्याचं नाव, तमक्याचं नाव, आणि पेटी फेटी घेते ते त्याच्यावर म्हणा ते मंगळ आहे. मांगल्य कशामुळे त्याला येतं? नाही का? परमात्मा मंगळ स्वरूप आहे म्हणून त्याचं नाव मंगळ आहे. संत मंगळ स्वरूप आहेत म्हणून त्यांचं नाव मंगळ आहे. म्हणजे आमच्या एका महाराजांनी सहज आम्ही एका लग्नाला बसलो होतो, ते म्हणजे महाराज हे खरं म्हणजे हे मंगळ असते काय बंदच करून अभंग म्हणायला पाहिजे संतांचे, कारण ते खरे काय आहेत? मंगळ स्वरूप आहेत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. संतांनी जे वाङ्मय लिहिलेलं आहे खऱ्या अर्थाने ते मंगळ रूप आहे, ते म्हणायला पाहिजे. हे काय म्हणते? हे खरंच मंगळ रूप आहे का? योगात रूढीर बली अशी. समाजामध्ये रूढीला काय दिलं जातं? महत्व दिलं जातं. आपलं आपलं कीर्तनात बरं आहे ना, इकडे कीर्तनात सांगायचं, इकडे कशाला उघड डोकं घालता बसा आपलं. तेव्हा अमंगळ. आणि मग शास्त्राच्या, संतांच्या, भगवंताच्या विरोधी असणारं, माणसाचं अकल्याण करणारं अशा प्रकारचं जे वाङ्मय आहे, ते वाङ्मय, ते शब्द काय आहेत? अमंगळ आहेत. अमंगळ, अकल्याण करणारे, अहित करणारे, अशा प्रकारचे अहित करणारे शब्द तो काय करतो? तोंडातून काढतो. मग त्याला शब्द नाही म्हटलं तो कोबारायने. चालता बोलता काय? नरक आहे. नरक. तोंडा वाटे नरक काढी अमंगळ. मिष्टांना विटाळ. जसं मिष्टांनाला कुत्र स्पर्श करतो तशा प्रकारचा या ठिकाणी तो त्या शब्दाच्या माध्यमातून स्पर्श करतो या कीर्तनातल्या, भजनातल्या रसरूपी मिष्टांनाला. बरं, त्याला म्हटलं बुवा शांत बस, गप बस, बोलू नको, तर तू कोणाची तो काय करत नाही? मर्यादा अशा प्रकारची करत नाही. मग अशा प्रकारचा ज्याला संताची सुद्धा काय नाही? मर्यादा नाही. बरं, सर्वसामान्य सुद्धा संताची मर्यादा मानतात. काही काही पोरं बापाचं नाही ऐकत, पण मग ती मग एखाद्या महाराजांना सांगतात, बाबा तुम्ही सांगा ना त्या पोराला. मग त्यांना सांगावं लागतं की बाळा मी सांगतो, तू नको करू. ते म्हणे बाबा तुम्ही म्हणतो म्हणून मी नाही करत, पण मग मी यांचं नाही ऐकणार. बापाचं नाही ऐकत, पण तो कोणाचं ऐकतो? महाराजांचं ऐकतो, संतांचं ऐकतो. पण हा संताची सुद्धा काय ठेवीत नाही? मर्यादा. महाराज काही देवाला न मानणारे संताला मानतात. देवाचं ऐकत नाही पण संताचं ऐकतात. हिरण्यकश्यपू सारखा अत्यंत विष्णूचा द्वेष्टा नास्तिक नव्हता महाराज हिरण्यकश्यपू. नास्तिकाला हिरण्यकश्यपूची अवलाद म्हणणं हा हिरण्यकश्यपूचा तसा अपमान करणे. हिरण्यकश्यपू नास्तिक नव्हता, पाप पुण्य मानत होता, तो शास्त्रही मानत होता, पण विष्णूची त्याची लागलेली होती. विष्णूचं त्याचं खटकलेलं होतं. तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाच्या निमित्तानं तप केलं. ब्रह्मदेवाकडून त्यांनी काय प्राप्त करून घेतले? वर प्राप्त करून घेतले. त्याच्यामुळे तो शास्त्र वगैरे देव मानत होता. विष्णूचं नव्हतं जमत. का जमत नव्हतं? त्यांनी याच्या भावाला मारलं होतं, याचा काही संबंध नव्हता, आणि त्यांनी त्याला मारलं, त्याच्यामुळं मग तो चिडला होता. पण तरीही
एवढा ज्येष्ठा विष्णूचा असताना सुद्धा नारद जर तिथं आले तर मग नारदाचा लगेच कार्यक्रम जाहीर करायचा त्याने. मग तर नारद मग कोणाचं कीर्तन करणार? विष्णूचंच. पण नारद आले का मग तो गप्पा बसायचा. त्याचं सगळे कायदे फेदे त्या दिवशी काय व्हायचे, रहित अशा प्रकारचे असायचे. असा हिरण्यकशिपू सुद्धा संताची मर्यादा मानायचा. तुकोबाराय म्हणतात असे राक्षस सुद्धा संताची मर्यादा सांभाळतात. आणि हा जर संतांचीच मर्यादा सांभाळत नसेल तर तुका म्हणे नाही संताची मर्यादा. तो संतांचीच जर निंदा करत असेल तर आपणही त्याची काय करावी? निंदा करावी. काय म्हणून करावी? तो मातृगामी आहे म्हणून करावी. नासोनिया जाय रसया संगती खळाचे पंगती नारायणा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.